हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँटी मलेरियल जे ड्रग्ज असतात त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत, म्हणजे की त्या ड्रगचे युजेस बघणार आहोत, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघणार आहोत, त्याच्यानंतर ॲडव्हर्स इफेक्ट बघणार आहोत, युजेस बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। तर मलेरियाचे जे ड्रग बघायचे आहेत दॅट इज द अँटी मलेरियल ड्रग्स, म्हणजे जे की मलेरियामध्ये यूज केले जातात। तर ते जे ड्रग आहेत त्याचं क्लासिफिकेशन मी मागच्या लेक्चरमध्ये ट्रिक्सनी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स काही सांगितल्या होत्या, आणि ते क्लासिफिकेशन तुम्ही हा व्हिडिओ बघायच्या आधी जर पाहिलं तर ते तुम्हाला युजफुल ठरेल। तर पहिला मी हे सांगणार आहे की अँटी मलेरियल ड्रग जे असतात ते मेनली डिफरंट फेजेस ऑफ मलेरिया सायकल आहेत त्याच्यावर ॲक्ट होतात। तर मलेरिया सायकल पण मी माझ्या एका 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे। तर मलेरिया सायकल जी असते त्याच्यामध्ये 3 फेजेस असतात, दॅट इज द एक्झो इरिथ्रोसायटिक असते, इरिथ्रोसायटिक असते, आणि एक असते दॅट इज द प्री इरिथ्रोसायटिक, इरिथ्रोसायटिक आणि एक्झो इरिथ्रोसायटिक अशा स्टेजेस असतात मलेरिया सायकलच्या। तर जे ड्रग असतात द ड्रग्स विच ॲक्ट्स ऑन प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ॲक्ट होणारे ड्रग कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये 3 ड्रग आहेत जे की प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ॲक्ट होतात। त्याच्यामध्ये पहिला ड्रग आहे दॅट इज द प्रायमाक्विन, त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज द प्रोगॉनिल, आणि त्याच्यानंतर थर्ड आहे दॅट इज द ॲटोवाक्युओन। हे ड्रग जे आहेत ते कशावर ॲक्ट होतात, प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ॲक्ट होतात। त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे की ड्रग्स विच आर युज्ड इन द सप्रेसिव्ह प्रोफायलॅक्सिस ऑफ मलेरिया। सप्रेसिव्ह प्रोफायलॅक्सिस म्हणजे काय की ड्रग मध्ये त्या आपला जो जो आहे मलेरियाचा कॉझेटिव्ह एजंट दॅट इज द प्लाझ्मोडियम स्पेसिस, दॅट इज द प्लाझ्मोडियम विवॅक्स, फाल्सिफेरम, नोवेसी, मी जे की टाईप ऑफ मलेरियाच्या ज्या आहेत स्पेसिस त्या सांगितल्यात त्यांचं सप्रेशन करणे, म्हणजे त्याचं ब्लडमध्ये मल्टिप्लिकेशन न होऊन देणे, ह्या प्रोसेसमध्ये कुठले ड्रग्ज आपल्याला हेल्प करतात। तर त्याच्यासाठी ट्रिक आहे दॅट इज द MPMTC। ओके, CMPD कसं असतं, CMPD, COPD जसं असतं ना तसंच लक्षात ठेवायचं, CMPD हे नका ठेवू, हे ठेवा CMPD। आपल्याला माहिती एक आजार असतो दॅट इज COPD, त्याच्यासारखं असं इथला O काढायचं आणि इथे M लावायचं, दॅट इज CMPD। मग CMPD वरून आपण काय लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरून क्लोरोक्विन लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरून मेफ्लोक्विन लक्षात ठेवायचं, ह्याच्यामधून काय सांगायचं, याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं दॅट इज द प्रायमाक्विन, आणि ह्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं दॅट इज द डॉक्झीसायक्लिन। हे ड्रग आहेत जे की सप्रेसिव्ह प्रोफायलॅक्सिस ऑफ मलेरियामध्ये यूज केले जातात। त्याच्यानंतर थर्ड आहे ड्रग्स विच ॲक्ट्स ऑन इरिथ्रोसायटिक स्टेज। इरिथ्रोसायटिक स्टेजवरती ॲक्ट होणारे ड्रग कुठले आहेत, तर त्याचं एक्झाम्पल आहे की ह्या स्टेजवर ॲक्ट होणारे ड्रग जे असतात ना ते 2 टाईपचे असतात, लो एफिकशियस एक असतात आणि हायली एफिकशियस एक असतात। लो एफिकशियस ड्रग जे असतात ना ते कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात, आणि हायली एफिकशियस ड्रग जे असतात ते एकटे म्हणजे अलोन दिले जातात। त्याच्यानंतर मग लो एफिकशियस ड्रगमध्ये आपण लक्षात ठेवायचे दॅट इज द टेट्रासायक्लिन एक येतं। टेट्रासायक्लिनमध्ये ड्रग जर विचार केला तर डॉक्झीसायक्लिन, कारण डॉक्झीसायक्लिन जो आहे तो कशाच्या अंडर येतो, टेट्रासायक्लिन कॅटेगरीच्या अंडर येतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द क्लेंडामायसिन, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सल्फोनामाइड्स नंतर आहे दॅट इज द पायरीमिथामाइन। हे जे ड्रग आहेत ते काय आहेत ह्याच्यामध्ये, आणि प्रोगॉनिल, हे सगळे ड्रग कशामध्ये यूज केले जातात, लो एफिकशियस ड्रग इन द प्री इरिथ्रोसायटिक स्टेजवर ॲक्ट होणारे लो एफिकशियस ड्रग आहेत। त्याच्यानंतर हायली एफिकशियस ड्रगमध्ये येतं दॅट इज द क्विनिन। मग क्विनिन ज्यांच्या शेवटीन दॅट इज द क्लोरोक्विन असतील, त्याच्यानंतर मेफ्लोक्विन असतील, हे ड्रग जे आहेत ते क्विनिन्स। त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे आर्टिमिसिन डेरिव्हेटिव्ह, जेवढे आर्टिसुनेट, आर्टिइथर, आर्टिमिथर, आर्टिरोलेन, डायहायड्रो आर्टिमिसिनिन, हे सगळे डेरिव्हेटिव्ह आहे आर्टिमिसिनचे जे की यूज केले जातात। आणि त्याच्यानंतर आहे दॅट इज द ॲटोवाक्युओन। हे सगळे ड्रग कशावर ॲक्ट होतात, इरिथ्रोसायटिक स्टेज, आणि हे काय आहेत, हायली एफिकशियस आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास आहे इथे लिहिते दॅट इज द ड्रग्स विच ॲक्ट्स ऑन एक्झो इरिथ्रोसायटिक। एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेज मी सांगितली होती की ती रिलॅप्स ऑफ मलेरिया कॉज करते, म्हणजे ते डॉर्मंट स्टेजला जातात आणि तिथे काय करतात, काही पेशंटमध्ये मलेरियाची ट्रीटमेंट केल्यानंतरही परत मलेरिया होऊ शकतो। अशा वेळेस कोणत्या स्टेजमुळे होत असतो, तो म्हणजे एक्झो इरिथ्रोसायटिक स्टेजमुळे। तर ह्या स्टेजमध्ये जो ड्रग यूज केला जातो दॅट इज द प्रायमाक्विन हा ड्रग यूज केला जातो। आणि त्याच्यानंतर एक आहे दॅट इज द म्हणजे की गॅमेट जेव्हा फॉर्म होतात
दॅट इज बघा आपण पाहिलं होतं की इरिथ्रोसायटिक स्टेज झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं हिमॅझॉइनचं फॉर्मेशन होतं आणि त्या हिमॅझॉइनचं फॉर्मेशन रिस्पॉन्सिबल असतं गॅमेट फॉर्म करण्यासाठी. तर ते गॅमेट फॉर्म होऊ न देणे ह्याच्यासाठी आपल्याला जो ड्रग यूज्ड होणार आहे दॅट इज द प्रायमाक्विन अँड प्रोगॉनिल. हे 2 ड्रग कशावर ॲक्ट होतात, गॅमेट फॉर्म होऊन देत नाही, म्हणजेच तो मलेरिया एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला होणार नाही. ह्याचं कोण प्रिव्हेन्शन करत आहे, प्रायमाक्विन अँड द प्रोगॉनिल हे 2 ड्रग. इंडिव्हिज्युअल ड्रग स्टडी करूया. पहिला मी ड्रग घेते व्हेरी 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 IMP फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट इज द क्विनिन. क्विनिन ड्रग जर घेतलं किंवा सिंकोना अल्कोलॉइड जर मी घेतलं, हे सिंकोनाचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. सिंकोना घेतलं तर सिंकोनामध्ये काय असतं, क्विनिन असतं आणि सेकंड काय असतं, क्विनिडीन असतं. ओके बरोबर, क्विनिन आणि क्विनिडीन. तर ह्या क्विनिनला कोणती असती ॲक्टिव्हिटी, अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी असती आणि ह्या क्विनिडीन जो असतो त्याला काय असती, अँटी अरेथमिक ॲक्टिव्हिटी असती. बरोबर, तर हा क्विनिन जो आहे त्याचा ॲक्टिव्ह हे काय आहे, लिव्हो फॉर्म जो असतो ना हा ॲक्टिव्ह असतो क्विनिनचा आणि डेक्स्ट्रो हा क्विनिडीनचा कुठला असतो, डेक्स्ट्रो फॉर्म आहे. ते हे कसं लक्षात ठेवायचं, क्विनिडीनमध्ये काय येतो, डी येतो, म्हणून ह्याचा डेक्स्ट्रो फॉर्म ॲक्टिव्ह झाला आणि क्विनिनचा काय झाला, लिओ फॉर्म हा ॲक्टिव्ह झाला. त्याच्यानंतर मग इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे क्विनिन जो आहे तो कुठल्या, आपल्याला माहिती आहे की आपण बायोफॉर्ममध्ये शिकतो की कुठला ड्रग कुठल्या प्रोटीन्सला बाइंड होतो, किती % बाइंडिंग आहे. तर क्विनिनची किती असते, 70% प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग असते आणि हा मेनली अल्फा ॲसिड ग्लायकोप्रोटीन, याला अगला असं पण म्हणतात, अल्फा ॲसिड ग्लायकोप्रोटीन बरोबर बाइंड होऊन त्याची ॲक्शन शो करत असतो. त्याच्यानंतर क्विनिन जो ड्रग आहे त्याचा यूज आपण बघितला की मलेरियामध्ये हा यूज केला जातो, पण अदर युजेस जे क्विनिनचे आहेत त्याच्यामध्ये काय येतो, अनॅस्थेटिक म्हणून आपण क्विनिनला यूज करू शकतो. इट इज यूज्ड ॲज अन अनॅस्थेटिक, इट इज यूज्ड ॲज अन लोकल इरिटंट म्हणून यूज केला जातो. आणि अजून एक आहे मसल रिलॅक्झंट. हे 3 युजेस आहेत आणि हे तुम्ही जरा लक्षात ठेवा, कारण एक्झामला ना आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, म्हणजे मोस्ट ऑफ स्टुडंटला माहीत असतं हा ड्रग ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो, पण त्याचे अदर युजेस काय, हा सोडून अजून कुठल्या डिसीजमध्ये आपण ह्याला यूज करू शकतो. तर मग बघा, अनॅस्थेटिक म्हणून यूज करू शकतो, लोकल इरिटंट म्हणून आणि मसल रिलॅक्झंट म्हणून यूज करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे क्विनिनचे आपल्याला बघायचे दॅट इज द ADR ऑफ क्विनिनमध्ये पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दॅट इज द सिंकोनिझम कॉज करतो. सिंकोनिझम म्हणजे काय असतं की ग्रुप ऑफ सिम्पटम्स असतात, त्याच्यामध्ये व्हर्टिगो येतं, हिअरिंग्ज ऑफ इयर येतं, त्याच्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे असतं त्याला काय म्हणतात, सिंकोनिझम म्हणतात. ADR आहे हा क्विनिनचा. त्याच्यानंतर हा अजून एक कॉज करतो दॅट इज द हिमोलायसिस कोणात कॉज करतो, ADR आहे हिमोलायसिस आणि हे मेनली जे G6PD पेशंट डेफिशियंट पेशंट असतात दॅट इज द ग्लुकोज 6 फॉस्फेट डेफिशियंट पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये काय हा कॉज करतो, हिमोलायसिस कॉज करतो. कोण, क्विनिन कॉज करत असतो. आणि क्विनिन अजून एक कॉज करतो दॅट इज द ब्लॅक वॉटर फिवर. हा जरा इम्पॉर्टंट आहे, ब्लॅक वॉटर फिवर का म्हटलं आहे बघा, आता हिमोलायसिस झाल्यानंतर RBC ब्रेकडाऊन होतात आणि त्या ब्रेकडाऊन झालेल्या RBC युरिनमध्ये येतात आणि युरिनमधून जेव्हा त्या म्हणजे रिमूव्ह आउट होत असतात तेव्हा ते युरिनचा कलर कसा होतो, ब्लॅकिश टाईप कलर होतो, म्हणून त्याला म्हणतात ब्लॅक वॉटर फिवर इज कॉल्ड बाय द क्विनिन. हे व्हेरी व्हेरी IMP ADR आहे की ब्लॅक वॉटर फिवर कुठला ड्रग कॉज करतो, तर क्विनिन कॉज करतो. त्याच्यानंतर आता आपण अजून एक बघणार आहे दॅट इज द नेक्स्ट ड्रग. आता आपल्याला बघायचं आहे क्विनिनच्या रिलेटेड ही इन्फॉर्मेशन इनफ आहे, ह्याच्या बाहेर क्वेश्चन नाही जाणार. फक्त लिव्होआयसोमर ॲक्टिव्ह असतो, AAG म्हणजे अल्फा ॲसिड ग्लायकोप्रोटीनला बाइंडिंग शो करतं. हे एक्स्ट्रा युजेस, हे ADR आणि आपल्याला कॉमन यूज तर माहिती मलेरियामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे की ड्रग क्लोरोक्विन हा जो ड्रग आहे त्याच्यामध्ये आता पहिलं म्हणजे की क्लोरोक्विन जो आहे त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन किती आहे, 600 mg आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि लोडिंग डोस आहे. हा लोडिंग डोस किती असतो क्लोरोक्विनचा, 600 mg असतो आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन किती असतं, 1300 लिटर असतं. ओके, हे इम्पॉर्टंट आहे इन केस ऑफ क्लोरोक्विन. काही ड्रगचे बायोफॉर्मचे पॉईंट इम्पॉर्टंट असतात की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन किती आहे आणि लोडिंग डोस किती आहे, तर क्लोरोक्विनचा हा इतका आहे. त्याच्यानंतर आपण अदर युजेस ऑफ क्लोरोक्विन जर पाहिले, आता मलेरिया हा एक यूज आहे, पण अदर युजेस ऑफ क्लोरोक्विनमध्ये पहिलं येतं दॅट इज द डिस्कॉइड ल्युपस इरिथ्रोमॅटस. डिस्कॉइड ल्युपस
इरिथ्रोमॅटस म्हणून हा एक सिंड्रोम असतो, त्या सिंड्रोममध्ये आपण हा यूज करतो. हे काय आहे, इम्युन सिस्टीमच्या रिलेटेड आहे. जेव्हा आपली इम्युन सिस्टीम खूप हायपर ॲक्टिव्ह होती त्यावेळेस ल्युपस सिंड्रोम होत असतं ह्युमनमध्ये, आणि त्याचे 2 टाईप असतात, डिस्कॉर्ड ल्युपस इरिथ्रोमॅटस आणि सिस्टमिक ल्युपस इरिथ्रोमॅटस. पण ह्या कशामध्ये क्लोरोक्विन यूज केला जातो, डिस्कॉर्ड ल्युपस इरिथ्रोमॅटसमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर अजून हा याचा यूज आहे ते म्हणजे की अमोबियासिसमध्ये यूज केला जातो. अमोबियासिसमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर अँटी अरेथमिक म्हणून यूज केला, अँटी रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये, म्हणजे अँटी गाऊट किंवा अँटी रुमॅटिक ड्रग आहे. त्याच्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द मलेरिया. तर माहिती आपल्याला मलेरियामध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन जर झाली असेल एखाद्या पर्सनमध्ये तर तेव्हा यूज करू शकतो. हे झाले युजेस ऑफ क्लोरोक्विन. त्याच्यानंतर एडीआर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये मेनली ना डिस्कलरेशन ऑफ हिअर्स जे असतं आपले केस, त्यांचे डिस्कलरेशन होत असतं. आणि सेकंड म्हणजे आय रिलेटेड प्रॉब्लेम होतात, दॅट इज द रेटिनोपॅथी. ह्या 2 एडीआर आहेत इन केस ऑफ क्लोरोक्विन. त्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, नेक्स्ट ड्रग आहे दॅट इज द मेफ्लोक्विन. मेफ्लोक्विन हा जो ड्रग आहे ना त्याचा फक्त एकच आहे की एडीआर जो आहे ना ह्याचा काय आहे, म्हणजे न्यूरोसायकॅट्रिक डिसऑर्डर कॉज करतो हा मेफ्लोक्विन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे की पायरिमिथामाइन हा जो ड्रग आहे, पायरिमिथामाइन. मी फास्ट लिहिते त्याच्यामुळं कसं मी शॉर्टमध्ये लिहिते, मी बोलते करेक्ट, फक्त लिहिताना कमी लिहिते, कारण मग व्हिडिओ कमी वेळाचा बनावा ह्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला, पायरिमिथामाइन हा जो ड्रग आहे ना तो आपण कॉम्बिनेशनमध्ये देतो. कुणाबरोबर कॉम्बिनेशन करतो, जे सल्फोनामाइड्सचे 2 ड्रग आहेत, दॅट इज अ सल्फा डायाझिन म्हणून एक आहे आणि सल्फा डॉक्झिन म्हणून एक आहे. तर सल्फाडॉक्झिन आणि पायरिमिथामाइनचं कॉम्बिनेशन कशामध्ये दिलं जातं, मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये दिलं जातं. आणि सल्फाडायाझिन प्लस पायरिमिथामाइन हे कॉम्बिनेशन कधी दिलं जातं, जेव्हा पेशंटला निमोसायटिक जेरोवेसी आहे आणि टेक्झोप्लाझमोसिस आणि निमोसायटिक जेरोवेसी जेव्हा आहे त्यावेळेस दिलं जातं. आणि पायरिमिथामाइन प्लस सल्फाडॉक्झिनचं जेव्हा जातं तेव्हा मलेरिया झालेला असतो पेशंटला त्यावेळेस देतात. त्याच्यानंतर मग आता नेक्स्ट अजून आहे की काही इम्पॉर्टंट पॉईंट और काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे की प्रेग्नंट वुमन जर असेल एखादी आणि तिला मलेरिया जर झालेला असेल तर ड्रग ऑफ चॉईस काय असणार. प्रेग्नंट वुमनमध्ये जर मलेरिया झाला असेल तर क्लोरोक्विन जे आहे ना तो ड्रग ऑफ चॉईस असतो इन केस ऑफ प्रेग्नंट वुमन. बट जर मलेरियाची स्पेसिस जर त्यांनी मेन्शन केली आहे की प्रेग्नंट वुमन सफरिंग फ्रॉम द प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम, देन व्हॉट विल बी द ड्रग ऑफ चॉईस. तर प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम असेल प्रेग्नंट वुमनला तर ड्रग ऑफ चॉईस काय असती, क्विनिन असती. आणि प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स जर झालेला असेल तर क्लोरोक्विन ही ड्रग ऑफ चॉईस असते इन प्रेग्नंट वुमन. आणि त्यानंतर नेक्स्ट असतो की क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया जर झालेला असेल, म्हणजे क्लोरोक्विन दिल्यानंतर मलेरिया ठीक होत नाही, पेशंट त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स म्हणजे ती बॅक्टेरिया किंवा तो प्लाझ्मोडियम स्पेसिस आहे त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स शो करत असेल तर त्यावेळेस कुठला ड्रग दिला पाहिजे, तर क्विनिन हा ड्रग प्रेफर केला पाहिजे. त्याच्यानंतर अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट, तर त्याच्यामध्ये पहिला आहे की जे आर्टिमिसिन डेरिव्हेटिव्ज आहेत त्यांचा मेकॅनिझम काय असतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ते आर्टिमिसिन जे डेरिव्हेटिव्ह आहे त्यांचा मेकॅनिझम काय आहे की आर्टिमिसिन जे असतात ना त्यांच्यामध्ये एंडोपरऑक्साईड बॉन्ड प्रेझेंट असतो, एंडोपरऑक्साईड बॉन्ड. आणि एंडोपरऑक्साईड बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो त्यावेळेस तो काय करतो, फ्री रॅडिकल जनरेट करतो. आणि फ्री रॅडिकल जेव्हा जनरेट होतात तेव्हा ते काय करतात, सेलचं लायसिस करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, प्लाझ्मोडियम स्पेसिसची डेथ होती. ओके. त्याच्यानंतर अजून आपले डिफरंट ड्रग्ज आहेत की प्रोगॉनिल जो ड्रग आहे तो काय आहे, इट इज अ प्रोटोटाईप ड्रग, म्हणजे ड्रग आहे, प्रोटोटाईप नाही प्रो. आता प्रो आणि प्रोटोमध्ये डिफरन्स बऱ्याच जणांना माहीत नसेल. आणि प्रो म्हणजे काय माहिती का, की हा ड्रग त्याचा मेटाबॉलिझम झाल्यानंतर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. तर हेच एक्झाम्पल घेते. प्रोगॉनिल हा काय आहे, प्रो ड्रग आहे. प्रोगॉनिलचं सायक्लायझेशन झालं ना तर तो फॉर्म करतो सायक्लोगोनाईल. आणि हा सायक्लोगोनाईल जो आहे ना हा ॲक्टिव्ह ड्रग आहे, म्हणजे याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. आणि प्रोटो ड्रग म्हणजे कसं की त्या क्लासचा तो ड्रग आहे ना सगळ्यात पहिला ड्रग आहे त्या क्लासचा, म्हणजे त्याला काय म्हणायचं, प्रोटो ड्रग म्हणायचं. अशा ड्रगला काय म्हणतो आपण, प्रोटो ड्रग. हा डिफरन्स असतो प्रो ड्रग आणि प्रोटो ड्रग मधला. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की मी ह्याचं सांगितलं की सायक्लोगोनाईल फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर मग तो आपल्या बॅक्टेरियावर अटॅक करतो आणि त्याच्यापासून आपल्याला मग हे होतं. आता एक अजून हे आहे की
प्रोगॉनिल जो आहे ना तो प्रेग्नंट वुमनमध्ये सेफ असतो. प्रोगॉनिल इज सेफ इन द प्रेग्नन्सी, म्हणजे आपण हा प्रेग्नन्सीमध्ये ड्रग देऊ शकतो. त्याच्यानंतर एक असतं दॅट इज द मॅलिग्नंट मलेरिया. मॅलिग्नंट मलेरिया झाला ना, मॅलिग्नंट मलेरिया जर झालेला असेल तर त्यावेळेस ड्रग ऑफ चॉईस काय असतो, क्विनिन असतो. हे असे क्वेश्चन येतात एक्झामला कॉम्पिटेटिव्ह. इन व्हॉट इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर द मॅलिग्नंट मलेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, जर आपल्याला किमो प्रोफायलॅक्सिस करायचं असेल मलेरियाचं तर त्यावेळेस आपले ड्रग काय शॉर्ट कोर्ससाठी जर करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय ना डॉक्झीसायक्लिन यूज करणार. आणि लॉंग टर्म जर साठी असेल तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, मेफ्लोक्विन यूज करणार. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर अजून यूज असतो की क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया इन चिल्ड्रन. चिल्ड्रन जर विचारलं असेल ना तर ड्रग ऑफ चॉईस काय असतो, क्लेंडामायसिन असतो. क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया इन चिल्ड्रन, देन ड्रग ऑफ चॉईस इज क्लेंडामायसिन. आणि क्लोरोक्विन रेजिस्टंट मलेरिया एवढंच विचारलं असेल तर क्विनिन लावायचं, पण इन केस ऑफ चिल्ड्रन जर दिलं असेल तर क्लेंडामायसिन असणार. हे एवढं एक इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे की तुम्ही एक्झामसाठी लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर अजून ह्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट जर बघायचं गेलं तर मी जे जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि अजूनही मला काही जर पॉईंट वाटले तर मी ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून परतही सांगेल. आणि तुम्हाला कुठला डाऊट असेल तर ते तुम्ही पण विचारू शकता, त्याचा आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करूया. आणि हां, खूप जणांचं हे क्वेश्चन असतं की क्विनिनचं मी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगायचं विसरून गेले. क्विनिन जे असतं ते काय करतं, इट इनहिबिट द पॉलिमरायझेशन ऑफ हिम टू हिमॅझॉइन. हा MOA जरा येऊ शकतो पेपरला की क्विनिनचा MOA काय आहे, इट इनहिबिट द पॉलिमरायझेशन ऑफ हिम टू हिमॅझॉइन. हिम टू हिमॅझॉइनच फॉर्म नाही झालं, कारण हिमॅझॉइन कशासाठी रिस्पॉन्सिबल होतं, गॅमेट फॉर्म करण्यासाठी. गॅमेट जर नाही फॉर्म झालं तर मलेरिया पुढं ट्रान्सफर नाही होणार. म्हणजे काय झालं, क्विनिनचा हा MOA झाले, इट इनहिबिट्स द पॉलिमरायझेशन ऑफ हिम टू हिमॅझॉइन. ओके, आणि अशाच तुम्हाला कन्सेप्ट किंवा व्हिडिओ जर आवडला असेल, अजूनही मी असे खूप सारे व्हिडिओ टाकणार आहे. मी जे स्वतः रीड करते ते मी तुमच्याशी शेअर करत असते. सो तुम्हाला जर चॅनलचे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही कृपया चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे कोण मित्रमैत्रीण असतील तर त्यांच्याशी आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडीफार माहिती मिळेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकच्या नोट्स किंवा पॉईंट्स हवे आहे ते तुम्ही माझ्याशी सांगा, मी तुम्हाला ते देण्याचा ट्राय करेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.